नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. व्हिडिओ स्टार्ट करायच्या पहिले प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. ते कोणते? स्वप्न बघत पर्यंत झोपा, नाहीतर त्या स्वप्नाच्या मागे लागा, नाहीतर काय स्वप्नच पाहत बसा. मग राहिले तुमचे जे स्वप्न आहे करायचे पूर्ण. दुसरं हे की संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेता येत नाही अन दाखवता पण येत नाही. तो व्यक्तीपासून सिद्ध होतो आणि म्हणजेच व्यक्तिमत्वापासून सिद्ध होतो. धोका देणारे लोक फक्त धोका देऊन नाही जात, तर ते आयुष्यात पुढे कसं जगायचं हे शिकून जातात. खरंच आहे ना, म्हणजे लोक इतक्या हदपर्यंत धोका देऊन जातात की त्याच्यातून आपल्याला अद्दल घडते की जेव्हा समोरचा व्यक्ती आता कोण कसा आहे ओळखण्याची पारख पण आपल्याला कळायला लागते की नाही हा मला फसवत आहे, कुठेतरी हा आपल्याशी खोटं बोलतोय. तर तेच आपल्याला समोर म्हणजे जगाला शिकवतात की नाही आता आपण इथे नीट वागायला पाहिजे. त्या माणसाने जर आपल्याला धोका दिला असेल तर आपण समोर प्रत्येक पाऊल हे बरोबर व्यवस्थित आपण समोर जातो आणि बरोबर आपण करतो. भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं, पण शिक्षापात्र कधीही भरत नाही. समाधानाचंच हे खरे सुख आहे. हे ज्याला समजलं तोच या संसारातील खरा सुखी आहे. सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात. जेव्हा दुःखाची चाहूल लागते, बघा ज्याच्याकडे खूप गाडी, पैसा, बंगला, खूप काही आहे, तेव्हा त्याला स्वतःचीच नशा असते. तो खरंच सगळ्यांना दुसऱ्यांना असं तुच्छ पाहू लागतो. पण जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते. पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्रमैत्रिणी तुटलेले असतात. का? कारण की जेव्हा तो व्यक्ती अमीर असतो तेव्हा तो दुसऱ्यांना, नातेवाईकांना, मित्रांना तुच्छ समजू लागते आणि स्वतःला श्रेष्ठ समजायला लागतो. आणि जेव्हा आपल्याला कळते की आपण डुबत चाललो आहे, पाण्यात चाललो आहे, तेव्हा त्याला आठवण येते की हेच नातेवाईक आहे, मित्र आहे. पण तेव्हा ते सोबत नसतात. का? कारण की जेव्हा तो व्यक्ती अमीर असतो तेव्हा तो दुसऱ्यांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जवळ नाही घेत ना. मग जेव्हा सुखाची वेळ राहते तेव्हा खूप सगळं काही चांगलं असते. दुःखाच्या वेळ असते तेव्हा काही चांगलं नसते. तेव्हा तो एकटाच असतो. तर फ्रेंड, तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. तुमचा दिवस आजचा शुभ जाओ. खूप खूप धन्यवाद. बाय बाय.